अहिल्यानगर तालुक्यातील खडकी गावात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेत पाण्याखाली गेलंय। मका फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गुडघांपर्यंत शेतात पाणी साचलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। सतत होणारं नुकसान आणि सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा अभाव यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या थोबाडीत मारून संताप व्यक्त केला। त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमर सय्यद यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि काल रात्री आलेल्या या मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागासह नगर तालुक्यातील खडकी हा जो परिसर आहे या परिसरातील शेती अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी 1 एकरामध्ये मका लावण्यात आलेला होता, घास लावण्यात आलेला होता, हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। जर आपण विचार केला तर खडकी या गावामध्ये 70% फळबागा आणि बाकी 30% इतर पिकं लावण्यात येतात। मात्र काल रात्री जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे अक्षरशः शेतामध्ये गुडघा एवढं पाणी जमा झालेलं आहे आणि त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालेला आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून पाथर्डी तालुका असेल, त्याचप्रमाणे नगर तालुका असेल, या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आणि सरकारच्या मंत्र्यांनी येऊन या ठिकाणी पाहणी केली, पाहणी दौरा झाला, सरसकट पंचनाम्याचे आदेश दिले। मात्र आता हा निसर्गाचा प्रकोप आहे आणि या प्रकोपामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे। आपण जर या ठिकाणी पाहिले तर हा घास लावण्यात आलेला होता तो देखील अक्षरशः पाणी खाली गेलेला आहे आणि या शेतामध्ये गुडघा एवढा पाणी सध्या जमा झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावं का मरावं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। कुठेतरी आता शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशीच मागणी खडकी येथील शेतकरी करत आहेत। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, खडकी, अहिल्यानगर। आम्ही काय करावा? आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला। आणि ह्या चिखलाच्या मातीत याच्यात मका पेरली होती, कोथिंबीर होती, ती सगळी पाण्याला धुळीला मिळवली। आमच्या लेकराला कसं काय करावं सांगा साहेब। आम्ही आज आमची परिस्थिती जीव दिल्याशिवाय आम्ही काय करावा?